मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा झाला असून आता सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। सध्याच्या अपडेटनुसार माहिती खालीलप्रमाणे आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार? प्रतीक्षित हप्ता। नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि काही तांत्रिक कारणांमुळे रखडलेला 9वा हप्ता मिळून एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संभाव्य तारीख: राज्य सरकारने या निधीसाठी मंजुरी दिली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होळीच्या सुमारास हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। काही ठिकाणी मार्च 21 ते मार्च 31 दरम्यान टप्प्याटप्प्याने वितरण सुरू होईल असे संकेत मिळत आहेत। नियमानुसार केंद्र सरकारचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण 15 दिवसांच्या आत राज्य सरकार आपला हप्ता वितरित करते। तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे कसे तपासाल? जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल तरच नमो शेतकरीचे पैसे मिळतील। तरीही खालील गोष्टी तपासून पहा। 1. EKYC पूर्ण आहे का? दोन्ही योजनांसाठी अनिवार्य। 2. आधार बँक खात्याशी लिंक डीबीटी आहे का? 3. लँड सीडिंग भूमी अभिलेख नोंदणी येस आहे का? स्टेटस पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट पीएम किसान लिंक टू pmkisan.gov.in नमो शेतकरी योजना लिंक टू nsmny.mahay.org। टिप: अद्याप राज्य सरकारकडून 21 मार्चची कोणतीही अधिकृत फिक्स तारीख जाहीर झालेली नाही, परंतु मार्च अखेरपर्यंत खात्यात पैसे येण्याची पूर्ण शक्यता आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।